मित्रांनो हे बघा, खड्डा खांदलेला आहे. हवा खुरप्यानं सगळा व्यवस्थित एवढा लय झाले, कारण की जास्त उकराय नको ना. कसं झालंय बघा, एकदम खट्ट झालं का नाही स्विमिंग पूल पक्ष्यांसाठी. आता पक्षी पवा येणार मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 28 मे 2026. आता मी पक्ष्यांसाठी एक जुगाड करणार आहे. काय करणार आहे मी करणार आहे, फक्त इथं डबरा थोडासा काढणार आहे, त्याच्यावर कागद हातरून थोडंसं पाणी ओतणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मी पक्ष्यांसाठी स्विमिंग पूल करणार आहे. आपलं कसं स्विमिंग पूल असते मोठं, आपण पोहायला जातो स्विमिंग पूलमध्ये, तसं पक्ष्यांसाठी पण मी करणार आहे. थोडंसं उकरून व्यवस्थित करणार आहे. आणि इथं सावली पण आहे ना राळाच्या झाडाखाली, त्यासाठी मी हे जुगाड करणार आहे. आणि त्यांना पण काय ऊन लागतच असेल की आहे का नाही, एवढं उन्हाळ्याचा तडाखा आहे हे ते. त्यामुळं माझ्या डोक्यात आयडिया आली पक्ष्यांसाठी इथं स्विमिंग पूल करायचं छोटंसं. तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे, फक्त कागद आणि उकरण्यासाठी काहीतरी खुरपं नाहीतर काहीतरी लागेल. हो, एक कागद ऑलरेडी मी काल ठेवलेला आहे फाडून, एवढा आहे का, एवढा लय झालं कागद. आणि मला आता खुरपं बघितलं पाहिजे उकरण्यासाठी, कारण की जमीन कठीण आहे ना, पाणी मारून मारून आम्ही कठीण केली आहे जमीन पार. त्यासाठी उकरायला खुरपं पाहिजे. खुरपं असतं या बॅरेलमध्ये, हाय का बघतो खुरपं पहिला. हाय दिसायला लागले, पण आता ह्यात हात जायचा का माझा, हातच जाईना. कसा तरी गेला हात. हे बघा खुरपं आता उकरतो तिथं. ओहो, कागदाव काहीतरी झाकलं पाहिजे, नाही तर कागद ओढून जाणार. हे बघा इथं उकरतो, इथं सगळी सावलीच आहे, ही इथं फांदी आहे, ह्याच्या खाली सावलीच आहे सगळ्या आहे का. त्यामुळे आता मी एवढं उकरतो. हे एवढं लय झालं, जेवढं आखले तेवढं उकरतो एवढं. आता करतो सुरू काम. मित्रांनो हे बघा, खड्डा खांदलेला आहे. हवा खुरप्यानं सगळा व्यवस्थित एवढा लय झाले, कारण की जास्त उकराय नको ना. जास्त उकरलं का नाही खोल, पक्षी येणार नाहीत ना, बघूनच पळून जातील पक्षी. त्यामुळे एवढा थोडासा जो उकरला, हे काय एकदम अशी लेवल केली आणि कडनं माती टाकली ह्याच्यातली. म्हणजे कडनं काही ना काहीतरी पाहिजे ना, असं माती बीती सपोर्टसाठी. आता मला काय करायचं आहे, आता ह्याच्यात टाकायचं आहे कागद, कारण की असंच पाणी ओतलं की मग पाणी मुरणार ना मातीत. त्यासाठी मला कागद टाकायचं आहे ह्याच्यात. मग आता कागद हे बघा, एवढा कागद लय झाला, पण आता बघूया पुरतोय का नाही हो कागद. असं हातरून बघितलं पाहिजे. माझ्या मनाप्रमाणे झालं तसं सगळं. इथं मला कडलं दगडं ठेवली पाहिजे, कारण की कागद ओढणार ना. तर काय करायचं मला, हां पाणी ओतायचं आहे आता ह्याच्यात. आता ओततो ह्याच्यात पाणी आणून चांगलं स्वच्छ एकदम बादलीतलं. हो, मला बादली पाहिजे पाणी टाकायला. यातलंच टाकतो, नाहीतर कशातलं नको, प्याऱ्यातलं नको, तिकडचं टाकतो बादलीतलं. सकाळी भरलेलं पाणी ना, प्याऱ्यातलं थोडंसं घाण पाणी आहे ना. हे बघा बादलीतलं सकाळी भरलेलं पाणी. हो, ही पण गाळायचं लागले आहे का. हो, यात माती पडल्या, जरा घाण पडली का नाही पाणी खराब होते. अजून एक 4-5 तरी वाटाय पाहिजे, असं एकानं काय भरणार नाही. मित्रांनो झालं बघा स्विमिंग पूल पक्ष्यांसाठी. काय ते मला स्विमिंग पूल म्हणायचं येत नाही, स्विमिंग पूल म्हणतोय मी. बघा हे स्विमिंग पूल कसं झालंय बघा, एकदम खट्ट झालं का नाही स्विमिंग पूल पक्ष्यांसाठी. आता पक्षी पवा येणार मस्तपैकी, कराय स्वच्छ पाणी एकदम आहे का, एकदम क्लिअर पाणी, असं घाण बिन पाणी काहीच नाही आहे का. बघा स्वच्छ पाणी आहे का नाही. पक्षी काय मी असल्यावर येणार नाही, कोण नसलं का नाही मग येऊन आंघोळ करून मग जाणार पक्षी. कोण नसल्यावर येते ते, असं कोण जवळ बिवळ बसलं की येणार नाही पक्षी.
वाटत पण नाही आहे स्विमिंग पूल, कारण की वर नारळाची फांदी आहे ना, बरोबर नारळाच्या फांदीच्या खाली केली आणि सावली बरोबर इथंच पडते ना, आहे का, म्हणून मी इथंच निवडलं स्विमिंग पूल करायचं. पण भारी दिसते स्विमिंग पूल, आहे का, व्यवस्थित एकदम. लहानपणी आम्ही असंच खेळायचो, लय भारी खेळायचो लहानपणी. लहानपणीची आठवण झाली मला. मी असलं स्विमिंग पूल करायचं हे ते लय भारी. थोडंसं मासं असतं का नाही, बारीक बारीक मासं सोडलं असतं यात. मासं असतं ना, लय भारी वाटलं असतं. जातो आता, मला कामाला जायचं आहे ना, नाहीतर कामाला जायला उशीर होईल. हो हो, झाड पडले वाटते या डब्यामुळं. तरी म्हणलं हे झाड कसं काय पडलं, इथनं सगळं पडलं असेल खाली. ते काय हालायला लागले, ते पडल्यामुळं हालायला लागले झाड, खाली पडले इथं. नाहीतर वाऱ्यानं पडलं असणार खाली. वारं इतकं हे आहे बाकी, झाडं बिडं फांद्या बिड्या लय हलते त्या. कारण की सगळ्यात हलकं हीच कुंडी असेल, नाही तर सगळ्या जड जड कुंड्या आहेत त्या, त्यामुळे पडते सारखे. मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.